नमस्कार मंडळी, सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग। सकाळचे 5 वाजलेले होते। सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली होती। इकडे पाणी तापायला ठेवलं आणि इकडे नाश्त्याची सुद्धा तयारी करत होते। एकीकडे हे आप्प्याची सुद्धा तयारी करत होते, पण बॅटर एवढं काही फुगलेलं नव्हतं। त्यानंतर चहा बनवला। आहुनला सकाळची ड्युटी होती, आज श्रावण सोमवार असल्यामुळे तर त्यांना चहा नाश्ता बनवून दिला आणि लगेचच बाय केलं। सकाळी एवढी छान हवा सुटलेली होती, तर मॉर्निंग वॉकसुद्धा टेरेसवरती थोडा वेळ केलं। त्यानंतर बघा इकडे कसे ढग पळत आहे समोर, म्हणजेच पाऊस होणार होता चांगला मुसळधार आणि वातावरणसुद्धा तसंच होतं। झाडंसुद्धा तुम्ही पाहू शकता किती प्रसन्न झालेले होते। खाली आले टेरेसवरून, पाणी वगैरे पिलं, नित्यक्रम आटोपल्यानंतर आंघोळ वगैरे करून लगेच तयारी केली। आज श्रावण सोमवार आहे, त्यामुळे सगळी कामं हे पटापट झालेली पाहिजे होती वेळेमध्ये। अंघोळ झाल्याबरोबरच आपण तयारी वगैरे केली ना, तर खूप आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि दिवससुद्धा आपला खूप छान जातो। माझं रुटीन तरी स्किन केअरपासून सुरू होतं सकाळी। त्यानंतर इकडे वरण भाताचा कुकर लावलेला आहे। मुलांना सुद्धा स्कूलमध्ये सोडवायचं, सगळी सकाळपासून ना एवढी धावपळ असते। सुद्धा सकाळी चालले जातात, मग मुलांना सोडवायचं काम माझ्याकडेच असतं। त्यानंतर इकडे बघा छोलेसुद्धा करणार होते, पालक पनीरची भाजीसुद्धा बनवायची होती मुलांसाठी, कारण मुलांना ना आपण हेल्दी जर पदार्थ दिले तर ते आवडीनं सुद्धा खातात आणि पनीर हे सगळ्यात जास्त मुलांना आवडतं। त्यामुळे मी मुलांना ना आठवड्यातून 2 वेळा तरी टिफिनमध्ये पनीर देत असते। एकीकडे पीठसुद्धा भिजवून घेतलं, त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून छान फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये आणि पालक पनीर मसाला मी यूज करत असते पालक पनीरसाठी। त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, हळद आणि थोडी मलाई टाकून भाजी बनवलेली आहे। रेसिपी काही शेअर नाही केली तुमच्यासोबत। त्यानंतर बघा हे बॅटर बघा थोड्या वेळाने 8च्या दरम्यान हे बॅटर छान फुगलेलं होतं। मुलांना टिफिनमध्ये ब्रेकफास्टसाठी उत्तप्पे बनवणार होते, तर विवांसाठी इथे तिखट उत्तप्पा बनवला। त्यानंतर बघा त्याचा लंच बॉक्ससुद्धा रेडी झालेला आहे। लगेच फटाफट चेंज केला ड्रेस आणि लगेच त्याला स्टॉपला सोडवायला सुद्धा निघालेले आहे। त्याला सोडवून लगेच विरूची सुद्धा तयारी करायची असते, कारण विरूची सुद्धा व्हॅन 9:10 येते, तर त्याचा सुद्धा इथे ब्रेकफास्ट अगोदर करून देत असते। त्याला पण उत्तप्पा बनवलेला होता, फिक्का उत्तप्पा। त्याला खेळत खेळत असं खाऊ घालते आणि त्याला सुद्धा अंघोळ वगैरे रेडी करून त्याच्या फॅनमध्ये बसून दिलं त्याला आणि नंतर माझे जे झाडझूड क्लिनिंगचे कामं असतात ते मुलं गेल्याच्या नंतर मी करत असते। काय होतं ना, सकाळी जर आपण डोअर ओपन करून दिलं तर मुलं ही गॅलरीमध्ये उभं राहतात आणि पडण्याची सुद्धा भीती असते। त्यामुळे मी ना बाहेरचे जे क्लिनिंगचे कामं असतात ते मुलं गेल्याच्या नंतर निवांत करत असते। तर बघा आज एवढा मुसळधार पाऊस झाला, मी सकाळी तुम्हाला वेदर दाखवलंच होतं की कसं होतं। अजून एक सांगू का, मुलांना सोडवायला जायचं आणि घ्यायला जायचं म्हटल्याच्या नंतर ड्रेस हे मी चेंज करत असते। दिवसातून माझे 1-2 ड्रेस तरी चेंज करणं होतं, कारण क्लिनिंगचे कामंसुद्धा असतात, त्यामुळे मला ड्रेस चेंज करावा लागतो। 11 वाजले होते तरी मला देवपूजा वगैरे करायला आणि एकीकडे बघते तर काय, मी काल बेल निवडून ठेवायचं विसरले होते, तर घाई एवढी झाली की एक बेल मी पूर्ण निवडून घेतला। त्यानंतर जे देठ असतात ते सुद्धा काढून टाकायचे असते आणि एक ना खूप छान गोष्ट माझ्यासोबत घडली बघा, हार्ट शेपमध्ये ना मला बेल मिळालेला होता। खूप छान वाटलं मला। ऑलरेडी आज खूप उशीर झाला होता, त्यामुळं ना प्रदोष काळामध्ये छान अशी पूजा करायचं ठरवलं। त्यानंतर विवानला मी 3:45 वाजता घरी घेऊन आले, माझी अशी तयारी वगैरे केली आणि ऑलरेडी विराज 3 वाजता आलेला होता। तर माझी तयारी कशी वाटते हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आणि हो, तुम्ही अगोदर नंदी महादेवाचं जे मंदिर बघितलं ना, ते रात्री स्थापित झालेलं आहे आणि खूप छान वाटलं। शेवटचा श्रावण महिन्यातील हा सोमवारसुद्धा होता, दर्शन वगैरे घेतलं, घरी आले तर सकाळची ही देवपूजा आहे। त्यानंतर ना श्री गणेशाची सुद्धा इथे पूजा करून घेते आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा इथे पूजा करायची आहे। दोघांचाही पाण्याने असा अभिषेक केला, त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं। अन्नपूर्णा माता ही सदैव ही महादेवाच्या पिंडीजवळच ठेवायची असते, कारण अन्नपूर्णा माता ही आपल्याला धनधान्य आणि समृद्धी देत असते।
त्यानंतर बघा माझ्याकडे ना ही शंकराची पितळाची अशी पिंडी आहे. तर पंचामृत आणि आपल्या पाण्याने इथे अभिषेक केला. ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव हा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता. इथे पंचामृतामध्ये दही, दूध, साखर, मध, त्याचबरोबर तूप असं मी पंचामृत बनवून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर बघा इथे अशोक सुंदरीची जी जागा असते तिथे हळदी कुंकू लावून घ्यायचं. पार्वती मातेचा तिथे वास असतो आणि शंकराच्या पिंडीला आपण चंदन लावू शकतो. त्यानंतर बघा इथे माझ्याकडे भस्म आहे. पांढऱ्या कलरचा हा भस्म होता. तो सुद्धा खूप जास्त शंकराला प्रिय आहे. महादेवाच्या पिंडीला कधी पण हळदी कुंकू लावायचं नसतं, पण अशोक सुंदरीची जी जागा असते तिथे आपण हळदी कुंकू हे अर्पण करू शकतो. तर माझ्याकडे हा छोटासा असा पाट आहे. त्यावरच मी शंकराला बेल अर्पण करून घेणार आहे. त्या अगोदर एक ताट ठेवलं, ताटामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकलेलं आहे, जेणेकरून माझी शंकराची पिंडसुद्धा खूप छान बसेल. छान संध्याकाळचा प्रदोष काळेचा वेळ होता, त्यामुळे माझी पूजा आणि दिवा वगैरे मी तुळशीजवळ इथे लावलेला आहे. किती छान प्रसन्न वाटतं. प्रदोष काळामध्ये जर आपण शंकराची पूजा केली तर भरपूर पुण्यसुद्धा लाभ होते. आज माझ्याकडून सकाळी पूजा झाली नाही, त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेत इथे प्रदोषकालीन इथे पूजा करतीये. सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजेच हा महादेव असतो, त्यामुळेच महादेवाची पूजा ही अग्रस्थानी असते. तर नेहमी आपण ना प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर त्याचं दुपटीने आपल्याला पुण्य लाभ होतो. त्यामुळेच काय की माझ्याकडून आज हे पुण्य देवानीच करून घेतलं. कारण मी सकाळपासून पूजेची तयारी करून ठेवलेली होती, पण माझ्याकडून पूजा ही संध्याकाळच्या वेळेतच झाली. फुटलेलं किंवा तुटलेलं अशा प्रकारचं बेलाचं पान हे शंकराला अर्पण करायचं नाही. प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळी शिवामूठ वाहत असतो. तर आजची शिवामूठ होती जवस. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ असते. तर शिवामूठ कशी व्हायची, कोणी थोडीशी ओली करून अर्पण करतं 3 वेळा, तर कोणी आपला अंगठा दाबून सुद्धा अर्पण करतो. अशा प्रकारे माझी प्रदोषकालीन ही सोमवारची पूजा झालेली आहे आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. शिवशंकराला पांढरी फुले, पिवळी फुले सुद्धा खूप प्रिय आहे आणि अशा प्रकारे मी ना फुलांची रांगोळीसुद्धा काढलेली होती. एवढं प्रसन्न वातावरण, जे धूप लावलेलं होतं त्याचासुद्धा सुगंध खूप घरामध्ये दरवळत होता. तर खूप छान मला प्रसन्न वाटत होतं. मला तर सगळ्यात सोपी पूजा अशी सोमवारची वाटत असते, कारण बेल, फळ, पंचामृत आणि पाण्याचा एवढाच अभिषेक करावा लागतो. कारण सदाशंकर हा खूप सरळ साधा भोळा आहे आणि लवकर पावणारा देव म्हणजे शिवशंकर आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही श्रावण सोमवारची पूजा? आणि सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक अशा शुभेच्छा. अशा प्रकारे ना प्रसन्न पूजा झाली. त्यानंतर गणपतीची आणि शंकराची आरती म्हणून घेतली. इथे ना मी मोबाईलवर आरती लावलेली होती. एवढं छान वाटत होतं. खूपच प्रसन्न वाटत होतं. आय होप की तुम्हाला आजची ही पूजा आवडलेली असेल. आवडली असेल तर एक लाईक करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघत राहा. तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या अशा हार्दिक परत एकदा शुभेच्छा आणि तोपर्यंत जय गजानन. बाय.